सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। श्री गणेशाय नमः। ॐ श्री सरस्वत्यै नमः। ॐ श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आता काल आपण ऐकलं होतं की सीता श्रीरामांकडे त्यांच्या म्हणण्यावरून पायीच आलेली आहे आणि सगळ्या वानरांना राक्षसांना आता तिचं दर्शन होतंय. म्हणजे विभीषणाच्या अंडर असलेले राक्षस ते सगळे तिथे जमा झालेले आहेत. आणि ती आता तिने काय केलं आहे, आता तिला खूप आनंद झाला आहे. इतक्या दिवसांच्या कालावधीनंतर श्रीरामांच्या मुखाचं दर्शन तिला घ्यायला मिळालं आहे. ती खरं म्हणजे अतिशय आनंदात आहे आणि स्वतःच्याच विचारामध्ये ती मग्न आहे की इतके दिवस मी ज्याची वाट पाहत होते ते आज घडलेलं आहे. पण श्रीरामांना मात्र लोकलज्जेस्तव वागावं लागते, कारण ते एक मोठ्या घराण्यातले मोठे राजे आहेत ते. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात काय काय येणार आहे आता. हां, हे सगळं झालं. पराक्रमाच्या गोष्टीमध्ये काही खंड नाही आहे, म्हणजे त्याच्यात काही प्रश्न नाही. ती सीतेला मुक्त करायची एक स्त्री आहे, ती तिथे अडकली आहे, तिला मुक्त करायची, याच्यात काही शंका नाही. पण जी घरामध्ये राहिलेली आहे स्त्री, तिला उतावेळपणाने आतताईपणाने तिच्याजवळ जाणं हे एका राजघराण्याला शोभण्यासारखं नाही. म्हणून श्रीरामांनी समाजाचं म्हणजे काय, तिथं कोण समाज आहे, ते सगळे वानर आहेत आणि सगळे हे त्या श्रीरामांचा आदर्श आहे, एक सगळ्या पृथ्वीलाच म्हणजे आदर्श आहे. तर त्याच्यामुळे कुणी असं कोणताही गैरशब्द वापरता कामा नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पूर्ण वंशाचा पण प्रश्न आहे ना, पूर्ण वंशाला कलंक लागता कामा नाही, त्यांच्या रघुकुलाला कलंक लागता कामा नाही. ह्या सगळ्याची जाण ठेवून श्रीरामांनी आता मनोगत व्यक्त केलं आहे सीतेपुढे. हां, ते काय म्हणाले माहिती आहे, समरांगणामध्ये युद्धभूमीवरती शत्रूला पराभूत करून तुला मी सोडवलेलं आहे, त्यात शत्रूच्या ताब्यातनं पुरुषार्थाला शोभेल असं काम मी केलेलं आहे. हां, आणि हे काम मी का केलं तर मला लागलेला कलंक धुवून निघावा म्हणून मी केलेलं आहे. मी माझी प्रतिज्ञा पूर्ण केली आहे तुला मुक्त करण्याची. हनुमान, सुग्रीव, विभीषण यांना तर विसरताच येणार नाही, त्यांनी मला खूप मदत केली आहे. हे सगळं ऐकताना सीतेचे डोळे अश्रूंनी भरून गेले. श्रीरामांनी पुढे बोलायला सुरुवात केली आहे, तुझं कल्याण असो. तुला हे समजायला पाहिजे
की मी हा युद्धाचा जो प्रपंच केला तो तुझ्या प्राप्तीसाठी मी केलेला नाही, तर सदाचाराचं रक्षण करण्यासाठी केलेला आहे. एक स्त्री अडकलेली आहे म्हणून मुक्त करण्यासाठी केलेला आहे. अतिशय सुविख्यात असं रघुवंश आहे, त्या वंशाला लागलेला कलंक पुसण्यासाठी आणि तुझ्या म्हणजे पुसण्यासाठी मी हे सगळं केलेलं आहे, युद्ध केलेलं आहे, तुला मुक्त केलेलं आहे. तुझ्या चारित्र्यावर मात्र संदेहाचा डाग आहे. म्हणजे लोकांच्या मनात आता हे येणारच बारीक सारीक की हे कसं काय यांना चाललं, दुसऱ्याच्या घरात राहिलेली स्त्री. आणि तो काळही किती पूर्वीचा आहे माहिती आहे ना. तुझ्या इच्छेला येईल तिकडे तू जा, भरत किंवा लक्ष्मणाच्या संरक्षणाखाली राहा, नाहीतर विभीषणाच्या संरक्षणाखाली राहा. सीता आता अश्रू ढाळू लागली. ती म्हणाली, खरं सांगायचं म्हणजे सदैव माझं मन तुमच्या ठाई गुंतलेलं आहे, दुसरा कोणताही मी विचार केला नाही. असं म्हणता म्हणता तिला तिचे अश्रू आटोपेनात. आणि पतीने माझा भरसभेत त्याग केलेला आहे, अपमान केलेला आहे. आणि म्हणून ती काय म्हणाली लक्ष्मणाला की अशी हे खोट्या गोष्टी ज्या आहेत, समाजाला काय वाटेल किंवा काय होईल त्याच्यापेक्षा मला चांगलं ओळखू शकतात ना श्रीराम, तर अशा मिथ्या गोष्टींच्या कलंकित होऊन राहण्यापेक्षा मी आता जगू इच्छित नाही. लक्ष्मणाला म्हणाली, माझ्यासाठी आता तू चिता रच आणि मी त्याच्यात प्रवेश करते. मग लक्ष्मणाने श्रीरामांकडे पाहिलं, बघा ही काय म्हणते. श्रीरामाने अनुमती दिली डोळ्यांनीच आणि सांगितलं, रच तू हे कर, चिता रच. आणि लक्ष्मणाने चिता रचली. श्रीराम खाली मान घालून उभे राहिलेले आहेत. त्यांना प्रदक्षिणा घातली सीतेने आणि सीतेने अग्नीत प्रवेश केलाय. पण अग्नीत प्रवेश करण्यापूर्वी ती काय म्हणाली की जर माझं हृदय किंवा मन एक क्षण सुद्धा श्रीरामांपासून विचलित झालं नसेल तर अग्निदेव माझं रक्षण करेल, नाही तर नाही करणार, तो माझा भस्म करेल. सीतेने अग्नीला प्रदक्षिणा घातली, अग्नीमध्ये प्रवेश केला. आता स्त्रिया ओरडायला लागल्या, रडायला लागल्या की आमच्या समोर या स्त्रीचं काय. वानर हाहाकार करायला लागले, मोठमोठ्याने घाबरून ओरडायला लागले. अग्निप्रवेश तिने केला. श्रीरामांना अश्रू आवरले नाहीत, पण काय करणार, समाजापुढे काही करता येत नाही. सगळे देव पृथ्वीवर उतरलेले आहेत. सगळ्या देवांनी श्रीरामांची स्तुती केली की नीतीला धरून तू योग्य ते वागलायस. अग्निदेव ब्रह्मदेवाच्या आदेशाने, अग्निदेव आता बोलतायत बरं का, अग्निदेव म्हणाले, ब्रह्मदेवाच्या आदेशाने सीतेला चितेतून सुरक्षितपणे मी वर आणतो आहे. आणि असं म्हणून ते सीतेला सुरक्षित त्यांनी वर आणलं. त्यावेळी सीता आता इतकी तेजपुंज, म्हणजे पहिल्यापेक्षा ती दसपट तेजपुंज झाली आणखीन अग्नीच्या साह्याने. अग्नी आता रामाला म्हणतोय, श्रीरामा, तुमची ही धर्मपत्नी सीता आहे, तिच्यात कोणताही पाप किंवा दोष नाहीये. तिने कधीही मन, वाणी, बुद्धी, नेत्र कोणत्याही एका इंद्रियांनी परपुरुषाचा विचार केलेला नाही. आणि अपहरणाच्या वेळी तर ती पराधीन होती, ते तुम्हाला समजावूनच घ्यायला पाहिजे. पण लंकेत प्रत्येक क्षणी तुमची आराधना केली आहे तिने. अतिशय शुद्ध आणि निष्पाप आहे ती, आणि तिचा आदर करावा आणि तिचा स्वीकार करावा असा अग्नी श्रीरामांना म्हणाला. अग्नी म्हणाला, मी अशी आज्ञा करतो श्रीरामाला बरं का, की हिला तुम्ही कधीही वाकडं बोलायचं नाही, वाकताडण करायचं नाही. श्रीराम प्रसन्न झाले आणि त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. कारण काय, श्रीरामांचंही मन स्वच्छ आहे, पण त्यांना हे सगळं लोकांसाठी करावं लागतंय.
यांनी असं कसं तिला स्वीकारलं दुसऱ्याच्या घरात असताना. आणि श्रीराम अग्नीला म्हणतायत आता की जनतेला सीतेच्या पावित्र्याची खात्री पटली पाहिजे म्हणून अग्निपरीक्षा आवश्यक होती. तिला राक्षसांच्या अंतःपुरात राहावं लागलेलं आहे. मग लोक मला बोलतील ना की हा लंपट आहे, स्त्रीच्या मागे लागतो. त्याच्यामुळे अग्निपरीक्षा जर केली नसती तर सीतेचं शुद्धत्व सिद्ध नसतं झालं. तिचं शुद्धत्व मी जाणतो, पण इतकी शुद्ध असूनही लोकांनी तिला नावं ठेवली असती, मला नावं ठेवली असती. आणि मी ती इतकी खरं म्हणजे सीता शुद्ध आहे, तिला रावण सुद्धा हात लावू शकला नाही. जनतेचा विश्वास निर्माण होण्यासाठी म्हणून अग्निप्रवेश आवश्यक आहे असं अग्नीला श्रीरामांनी समजवलं. आणि सीता आता श्रीराम पुढे बोलतायत की सीता अग्नीच्या ज्वाळेप्रमाणे दुसऱ्या पुरुषाला अलभ्य आहे. ती कधीही कोणीही तिला हात लावायची हिंमत करणार नाही. ती माझ्यापासून वेगळी नाहीच म्हणतात श्रीराम. मी तिला सोडूच शकत नाही आणि मी तुझं आणि सगळ्या देवतांचं बोलणं ऐकणार आहे आणि मी पालन करीन सीतेचं. आणि सीतेला मग श्रीराम भेटले आहेत. मनापासून दोघांची भेट झालेली आहे. आता काय आहे माहिती का, आता अजून ते लंकेतच आहेत, पण आता युद्ध उरकलंय. श्रीराम आणि सीतेची भेट झाली. आणि आता काय झालं, हे श्रीरामांचं एवढं म्हणजे आधी पूर्ण वनवास, एवढं म्हणजे अन्याय झालेला असून सुद्धा अत्यंत शांतपणे वनवास, त्याही काळात त्या ऋषीमुनींकडनं सगळं शस्त्रास्त्र शिकून, मंत्रोच्चार शिकून, अनेक ऋषींचा आशीर्वाद घेतले, अनेक राक्षसांचा वध व्हायचा होता तो केला, मुख्य त्यांच्या हातून रावणाचा वध व्हायचा होता तो केला, सीतेला मुक्त करून घेतली. हे सगळं असून सुद्धा कुठेही त्यांचा अहंकार आड आलेला नाही आणि तरीसुद्धा उतावीळपणा कुठेही दिसत नाही. अक्षरशः म्हणजे ते कोण आहेत, मूळ रूपात श्रीराम हे विष्णू आहेत. आणि आता हे महादेव हे सगळ्यात श्रेष्ठ, आपल्याला माहिती आहे, ते शिवपुराणात आपण पाहिलेलं आहे. तर महादेव अतिशय प्रसन्न झाले की विष्णूंनी हे काम पूर्ण केलेलं आहे, आता त्यांची जबाबदारी. म्हणून आता महादेव प्रकट झाले आहेत, अतिशय प्रसन्न झाले आहेत. आणि त्यांनी काय केलं, रावण वधाविषयी श्रीरामांचं अभिनंदन केलं. कारण सगळ्या देवांचं जे स्वप्न होतं ते विष्णूंनी इथे मनुष्य रूपात येऊन पूर्ण केलेलं आहे. ते पहिलं मूळ गोष्ट आहे. आणि लोकांचं सगळं भय गेलेलं आहे, दुःख नष्ट झालं आहे. आता त्यांनी सांगितलं, आता पुढच्या कार्याला लागा, तुम्ही मनुष्य रूपात गेला, ती सगळी तुम्हाला कर्तव्य पूर्ण करायची आहेत. भरत तिथे तुमच्याशिवाय कष्ट तो आहे, त्याला जाऊन धीर द्या. आता लवकरात लवकर तिन्ही मातांच्या भेटी घ्या, त्या कष्टले आहेत तिथे तुमची वाट पाहून की श्रीराम 14 वर्षांनी अयोध्येला येणार आहेत आणि अयोध्येचं राज्य स्वीकारा. पौरजनांना सुद्धा तुम्ही खुश करून टाका, राज्यावर आरूढ व्हा. आणि सगळे अयोध्येचे हे सुहृदच आहेत, त्या सुहृदांना सगळ्या आनंद द्या. अश्वमेधाचं आयोजन करा, म्हणजे आयुष्यात अगदी उत्तम यश मिळेल. आणि मग त्याच वेळी महादेवांनी काय केलं माहिती आहे, अतिशय ते खुश झालेत. आणि महादेवांनी दशरथाला प्रगट व्हायला सांगितलेलं. दशरथ सुद्धा इतका पुण्यवान होता की स्वर्गामध्ये इंद्रलोक मिळालेला आहे दशरथ महाराजांना. आणि आता दशरथ प्रगट झालेले, विमानात बसून दशरथ आकाशामध्ये हजर झालेले. दशरथाला इंद्रलोक प्राप्त झालाय बरं का. आणि महादेवांनी मार्गदर्शन केलं
की श्रीराम आणि लक्ष्मण आता आपल्या पित्याला वंदन करतील. मग दोघांनी त्यांना वंदन केलं. दशरथ अतिशय प्रसन्न झाले आणि त्यांनी दोघांना वर उचलून घेतलं आपल्या शक्तीने आणि त्यांना हृदयाशी कवटाळलंय, हृदयाशी धरलंय आणि अतिशय प्रेमाने म्हणाले, श्रीरामा मला सगळं काही प्राप्त झालं, आता काही राहिलं नाही, सगळी माझी इच्छा पूर्ण झाली आहे. वनवासाचा काळ मात्र तू पूर्ण केलास, तुला माझ्यामुळे वनवास भोगावा लागला, शत्रूचा तू वध केलेला आहेस मोठ्या प्रमाणात आणि आता मला खूप आनंद होतोय. तुला आणि लक्ष्मणाला इतक्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर सुद्धा सुरक्षित बघून मला फार आनंद होतोय. तू माझा उद्धार केला आहेस, कारण पुत्रच उद्धार करत असतो. तुझ्या मनात जर काही वाईट असतं माझ्याविषयी तर माझा उद्धार झाला नसता. मला इंद्रलोक प्राप्त झाला याचाच अर्थ तू माझा उद्धार केलेला आहेस, तू महात्मा आहेस. एवढा मी तुला त्रास दिला, वनवास सोसायला लागला तुला, आणि तरीसुद्धा मला इंद्रलोक प्राप्त झाला म्हणजे तूच माझा उद्धार केला आहेस. तू अयोध्येला परतलास की देवी कौसल्य पहिल्यांदा तुझं खूप स्वागत करणार आहे. ती वाट बघत असेल आता. सगळे जण तुला अयोध्येच्या सिंहासनावर पाहू इच्छित आहेत, तर तू आता ताबडतोब अयोध्येच्या सिंहासनावर अभिषिक्त हो. मला सुद्धा अतिशय कृतकृत्यता लागेल. भरत धर्मात्मा आहे, अतिशय पवित्र, तुझ्यावर त्याचं खरं प्रेम आहे, खरं प्रेम आहे. आणि माझ्यासाठी सीता, लक्ष्मण आणि तू यांनी 14 वर्ष त्रास सोसला, वनवास सोसला. पण तुला एक स्पृहणीय यश मिळालेलं आहे, म्हणजे तुझ्या यशाचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. हे सगळं दशरथ सांगतात श्रीरामाला. आता तू भावांसह राज्यावर प्रतिष्ठित हो आणि दीर्घ काळ तू राज्य कर, उत्तम राज्य कर, यशस्वीपणे राज्य कर. माझे तुला भरपूर आशीर्वाद आहेत. तेवढी एकच माझी इच्छा आहे, अयोध्येचं राज्य यशस्वी होऊ दे. श्रीरामाने दशरथाला पुन्हा प्रणाम केला आणि विनंती केली की एक लक्षात ठेवा, आता तुम्ही इंद्रलोकात आहात, पण तरीसुद्धा आता मनातला राग, कैकेयी आणि भरतावरचा मनातला राग काढून टाका आणि या दोघांवर अत्यंत प्रसन्न व्हा, अत्यंत प्रेमाची छटा ठेवा तुमच्या मनामध्ये आणि त्या दोघांवर कृपा करून टाका. त्यांचं नाव असं खराब नका होऊ देऊ. दशरथ लक्ष्मणाला म्हणतोय आता, लक्ष्मण, कारण श्रीरामांशी बोलणं झालेलं आहे, लक्ष्मणाला म्हणतोय दशरथ, तू श्रीराम आणि सीतेची 14 वर्ष सेवा केलीस स्वतःच्या जीवनाचा विचार न करता. भविष्यात तुला ह्या धर्माचं फळ नक्की मिळणार आहे. माझेही तुला भरपूर आशीर्वाद आहेत आणि श्रीरामाची प्रसन्नता तुला लाभलेली आहे. आयुष्यात सगळी सुख तुला मिळणार आहेत, कुठेही अडचण येणार नाही आहे तुला आणि सगळी सुख तुला प्राप्त होतील. तुझं कल्याणच होणार आहे. श्रीराम हे काय आहे माहिती का? श्रीराम हा वेदांनी प्रतिपादित केलेलं, म्हणजे वेदांनी निर्माण केलेलं, वेदांनी सांगितलेलं अव्यक्त अविनाशी असं ब्रह्म आहे. श्रीराम तुला मनुष्य रूपात दिसतोय, पण श्रीराम हे परब्रह्म आहे. त्यामुळेच ते परब्रह्म सगळं काही सहन करू शकलंय. वेदांनी सांगितलेलं काय आहे? वेदांनी काय सांगितलंय? वेदांनी प्रतिपादित काय केलेलं आहे की परब्रह्म आहे, प्रतिपादित केलेलं आहे. ते परब्रह्म म्हणजे श्रीराम आहे आणि त्याची प्रसन्नता तुला लाभली आहे. त्याची सेवा करून तू असं महान यश मिळवलंयस या आयुष्यात. आता तुला कशाचीच कमी पडणार नाही. सीता हात जोडून उभी होती आणि सीता पण हे ऐकत होती. तिलाही अपेक्षा होती महाराजांनी आपल्यालाही काहीतरी सांगावं. दशरथ आता सीतेकडे वळलाय. मुली, तू श्रीरामावर अजिबात रागवू नकोस. तुला अग्नी परीक्षा करायला लावली, तुझ्याशी तो असा वागला, तसं नाही आहे. तो नेहमी काय करणार आहे? नेहमी तो तुझ्याच हिताची गोष्ट करतो, तुझ्याच हिताची इच्छा करतो.
या जगामध्ये तुझं पावित्र्य सिद्ध करायसाठी त्यांनी मोठा खटाटोप केला. लंकेला येऊन वानरांची मैत्री करून त्या लंकेचं राज्य हे केलं, रावणाचा वध केला, विभीषणाला हाताशी धरलं. सोप्या नाही आहेत गोष्टी. तुझं केवळ पावित्र्य सिद्ध व्हावं त्यांनी फार त्याच्यासाठी मोठा खटाटोप केला. आणि तू सुद्धा तुझं विशुद्ध चारित्र्य सिद्ध केलंस. रावणाजवळ राहून सुद्धा तू अतिशय पवित्र आहेस. तुला काही उपदेश करण्यासारखं काही राहिलंय का मुली? आता एक गोष्ट तुला मात्र मी सांगतो की हा श्रीराम आहे ना, हा तुझा सगळ्यात मोठा देव आहे. संपूर्ण पृथ्वीवरती तो सगळ्यात तुझा मोठा देव आहे, असा उपदेश केला. आणि महाराज दशरथ आता बोलणं झालं म्हणून इंद्रलोकी निघून गेलेले आहेत. आता काय झालं इकडे, तर आता इंद्र सुद्धा अतिशय खुश झालेला आहे. म्हणजे महादेव तर खुशच झाले, पण महादेव हे सर्व करते म्हणून ते आले. परंतु इंद्र हा देवांचा राजा आहे. इंद्र हा देवांचा राजा आहे, त्याला सुद्धा अधिकार आहे. आणि तोही युद्ध पाहतच होता. इंद्रही अतिशय खुश झालेला, अतिशय खुश झालेला. हे युद्ध हा श्रीरामांचा जय जयकार, हे श्रीरामांचा विजय रावणावरती. सगळ्या पृथ्वीवरती शूर जर कोण असेल तर तो रावण. पण बरोबर ज्या काही त्याच्यात कमी गोष्टी आहेत त्या पाहून श्रीरामांनी कसा त्याचा वध केला याचं इंद्रालाच काय, सर्व देवतांनाच कौतुक आहे. पण इंद्र हा देवांचा राजा, देवांचा प्रतिनिधी म्हणून तो काही बोलायला आला. इंद्र प्रकट झाला, इंद्र प्रसन्न झाला आणि श्रीरामांना म्हणाला, मी अतिशय प्रसन्न झालो आहे तुमच्यावर आणि तुम्हाला मी दर्शन देतो आहे. तुम्ही काहीतरी मला मागून घ्या, मी आल्यासारखं वर मागा मला. श्रीराम म्हणाले माझ्यासाठी. त्यांनी ताबडतोब सांगितलं, कारण ते काय होते, ते वनवासात आहेत, ते काय राज्यावर नाही तर राज्यावरच ते तर आहे भरपूर संपत्ती, हे द्या ते द्या, भेटवस्तू द्या. आता ते अगदी परावलंबी होते. त्यांनी अगदी म्हणजे पडत्या फळाची आज्ञा घेतली आणि ताबडतोब इंद्राला म्हणाले ते की माझ्यासाठी युद्धात ज्यांनी आजपर्यंत पराक्रम केलेला आहे आणि ते यमलोकी गेलेले असे भरपूर वानर आहेत. ते वानर घरदार सोडून जीवावर उदार होऊन माझ्यासाठी युद्धाला निघाले होते. कधीही त्यांनी स्वतःच्या जीवाचा सुद्धा विचार केला नाही. पण ते आता यमलोकी निघून गेलेले आहेत. त्यांना नवजीवन लाभावं. इंद्रा हे सगळं तुझ्या हातात आहे. त्यांना नवजीवन लाभलं पाहिजे. तर त्यांना तू पुन्हा जिवंत कर. त्या अत्यंत पराक्रमी आहेत आणि माझ्यासाठी त्यांनी इतके अपार प्रयत्न केले. त्यांना जर जिवंत केलंस तर फार बरं होईल. आणि त्यांना जिवंत करून त्यांना निरोगी कर. त्यांना व्रणहीन जखमाहीन करून टाक. बल पौरुष संपन्न कर. परत पहिल्यासारखे ते झाले पाहिजे, शूर पराक्रमी बलवान. इंद्राने ताबडतोब ते ऐकलं, कारण श्रीरामांनी फार मोठी गोष्ट देवांना करून दिली होती. इंद्राने खुश होऊन आणखी एक वर देऊन टाकला की जिथे जिथे, म्हणजे श्रीराम हा वानरांवर प्रसन्न आहे ना, मग जिथे जिथे हे वानर किंवा अस्वल असतील, जिथे जिथे त्यांची वस्ती असेल, तिथे तिथे फळाफुलांनी बहरलेले वृक्ष असलेली वनं असतील भरपूर, आणि भरपूर पाणी असलेल्या नद्या तिथे वाहत राहतील. म्हणजे हे वानर आणि अस्वल अगदी अतिशय धष्टपुष्ट होतील, आनंदी राहतील आणि शूर पराक्रमी निरोगी होत राहतील दिवसानुदिवस. आणि त्यांना कायम मग श्रीरामाची आठवण राहील. अत्यंत आपण केलेलं काम हे श्रीरामाला कसं आवडलं आहे ह्याची त्यांना कायम जाण राहील. इंद्राने श्रीरामांना आता सांगितलं. इंद्राने आता आज्ञा केली आहे. इंद्र हा मोठा आता सध्या, त्याचं कारण इंद्र हा देव आहे आणि श्रीराम हे मानव आहेत. पण ते काय आहेत, मूळ म्हणजे ते विष्णू आहेत. तर त्यांना
त्यांच्या म्हणजे ज्या कामगिरीसाठी पृथ्वीवर त्यांनी हे घेतलेला आहे अवतार, त्याचं त्यांना स्मरण करून दिलेलं आहे. कारण मानवाला ही इंद्रिय असल्यामुळे कदाचित विस्मरण होऊ शकतं. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, श्रीरामांनी आताताईपणाने लगेच अयोध्येला पळायचं आणि माझं राज्य हे बरोबर नाही ना. त्यांना कुणीतरी सांगितलंच पाहिजे हे, की आता तू जा अयोध्येला आणि राज्य स्वीकार. इंद्राने ते काम केलं आहे. इंद्राने सांगितलं श्रीरामांना, अयोध्येत जा आता. भरत इतकं कठोर व्रत करतोय, तुम्ही वनवासातून येईपर्यंत तो तुमची वाट पाहतोय. त्याची पहिल्यांदा भेट घ्या. शत्रुघ्न आणि सगळ्या माता त्या इतके दिवस तुमची वाट पाहतायत, त्यांची भेट घ्या. त्यांना आनंदी करून सोडा. अयोध्येवर आता राज्य करायला अभिषिक्त व्हा. एवढं सांगून सगळ्या देवतांनाही अतिशय आनंद झालेला आहे इंद्राचं हे बोलणं ऐकून. आणि सगळ्या देवांसह इंद्र आता स्वर्लोकी निघून गेलेला आहे, स्वर्गामध्ये निघून गेलेला आहे तो. तर आता काय झालं, इंद्राची पण आज्ञा झालेली आहे. महादेवांनी तसं सांगितलेलंच होतं. आता ती आज्ञा पालन झालं पाहिजे. मग रात्र झाली. आता रात्र झालेली आहे. अजून ते लंकेत आहेत बरं का. लंकेत म्हणजे लंकेच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर, कारण ते नगरीत जात नाहीत कुठे श्रीराम. रात्र झाली. म्हणता रात्र झाली. हे सगळं होता मग तिथेच मुक्काम केला. कारण अजिबात रात्र झाली की प्रवासाला बंदीच आहे. युद्धस्थळाकडून ते आता दुसऱ्या दिवशी अयोध्येला त्यांना निघायचं होतं. मग रात्र झाल्यावर मुक्काम केला आणि सकाळी उठले. विभीषणाला श्रीराम म्हणाला, आम्ही आता लवकरात लवकर अयोध्येला कसं पोहोचू, कारण आता इथलं सगळं काम माझं संपलेलं आहे. तर कसं काय आम्ही पोहोचू याची जरा व्यवस्था कर. विभीषण म्हणाला, एका दिवसात तुम्हाला अयोध्येला पोहोचण्याची मी व्यवस्था करतो. समुद्र विमुद्र काही नाही. तर तुम्ही चिंता करू नका. आणि आपल्याकडे काय आहे, आपल्या इच्छेनुसार कमी गती हवी तर कमी गती, जास्त गती हवी, किती गती हवी आहे त्या विमानाची, आपल्या इच्छेनुसार त्या विमानाची गती होते. असं गती घेणारं जे विमान आहे, दिव्य उत्तम विमान, ते तुमच्यासाठी मी तयार करून ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही अयोध्येला ताबडतोब पोहोचाल, त्वरित पोहोचाल. पण माझी अशी इच्छा होती श्रीरामा, की आणखी काही दिवस आपण इथे राहावं, थांबावं, जरासा आराम करावा, विश्रांती घ्यावी. आणि हे सुद्धा मी तुम्हाला जबरदस्ती नाही करत आहे, तर केवळ माझं प्रेम आणि तुमच्याबद्दल मला अतिशय सन्मान वाटतो म्हणून मी त्या पोटी हे सांगतोय, मी प्रार्थना करतोय. कोणताही अधिकार नाही आहे माझा तुम्हाला सांगण्याचा. तुम्ही माझ्यासारख्या सेवकाकडून अजून थोडे दिवस थांबून सेवा करून घ्यावी असं मला वाटतंय. श्रीराम म्हणाले, विभीषणा, आजपर्यंत तू माझी सेवाच केली आहेस ना, सेवाच करत आलायस. मी अतिशय प्रसन्न आहे. मला सगळा सन्मान त्या सेवेतच मिळालेला आहे. एवढं मोठं रावणाचं वध करण्याचं कठीण कार्य आमच्यासाठी, अशक्य कोटीतलं कार्य तू शक्य करून दाखवलंयस. त्याच्यामुळे तोच माझा सन्मान आहे, तीच माझी पूजा आहे. माझं मन मात्र आता भरताला पाहण्यासाठी अतिशय उतावीळ झालं आहे. मी सगळ्या अयोध्येतल्या लोकांना भेटायला नुसता तळमळतोय. काय करू सांग ना तू. तेव्हा तू ताबडतोब आम्हाला जाण्याची व्यवस्था कर, परवानगी दे आम्हाला. पुष्पक विमान तयार कर. आणि इथलं काम आता माझं संपलं आहे, तर तू मला इथे थांबवू नकोस. मग पुष्पक विमान आलं. तर पुष्पक विमान किती छान आहे, सूर्यतुल्य आहे. म्हणजे सूर्यासारखं चकाकणारं, अत्यंत तेजस्वी, अतिशय अलंकृत, सगळी घुंगरं रत्न मणी लावलेले त्याला. अहो, विश्वकर्म्याने निर्माण केलं आहे, काय कमी असणार त्याच्यात. सुसज्ज आहे,
सिंहासन आहेत, बिछायती घातल्यात त्याच्यामध्ये, आणि आपल्या मनासारखा वेग धारण करतं. आपण जसं म्हणू तसा वेग ते धारण करतं, कमी जास्त. विभीषणाने विचारलं की श्रीरामा, आता तुम्ही निघाला आहात, मी तुमची काय सेवा करू, मी तुमची काय सेवा करू. तर श्रीरामांनी सांगितलं, आता इथं परत तोच प्रश्न आहे ना, की श्रीराम हे वनवासी असल्यामुळे त्यांच्या हातात कुणालाही द्यायला काही नाही. आता ते निघाले म्हणजे मोठा प्रश्नच आहे. आता ते निघाले, हां, निघाले म्हटल्यावर ज्या वानरवीरांनी एवढे कष्ट केलेत, हां, हे सगळं तुम्ही म्हणाल काय, त्या वानरवीरांना माहितीच आहे की श्रीराम वनवासी आहेत, त्यांच्या हातात आपल्याला देण्यासारखं काही नाही आहे, मग कशाला त्याचा खटाटोप. आणि मग श्रीरामांनाही माहिती आहे की वानरांना माहिती आहे, मग कशाला ते बोलायचं आपण. असं नाही आहे, त्यात प्रेम आहे की कधीही मागे हटले नाहीत ते युद्धाला असे वानर, आणि त्यांना काहीही न देता मी इथून जाणार आहे, बस. म्हणजे केलं ते खूप झालं, आता जा, असंच झालं ना. असं नाही आहे, तर मी आत्ता वनवासात आहे. म्हणजे ज्याप्रमाणे इंद्राने विचारलं आणि पडत्या फळाची आज्ञा घेऊन त्यांनी वर मागितला, त्याप्रमाणे विभीषणाने विचारलं की मी काय करू. त्याला माहिती होतं हे आत्ता राजा नाही आहेत, यांच्या मनात काही असलं तरी हे करू शकत नाही, मी मात्र राजा झालो आहे आणि एवढं वैभव आहे लंकेचं, काहीही मी देऊ शकतो. तर त्यांनी विचारलं मी काय करू, काय सेवा करू, तुमच्या मनात काय आहे. तर श्रीरामांनी लगेच सांगितलं, या युद्धासाठी ज्यांनी अपार कष्ट भोगलेत, अपार कष्ट, त्या सगळ्या वानरवीरांचा तू आता सत्कार कर. यांनी युद्धाला कधीच पाठ दाखवली नाही, पळून गेले नाहीत, सदैव युद्धासाठी ते स्फूर्तीने उत्साहाने तयार राहिले. यांचा आता तू चीज कर, यांच्या कष्टांचं. विभीषणाने सगळ्या वानरांचा ताबडतोब सत्कार केला. आणि श्रीराम, लक्ष्मण आणि सीता हे विमानात बसलेले आहेत बरं का. आता श्रीरामांनी सुग्रीवाला वानर सेनेसह किष्किंधेला जायला सांगितलं. सुग्रीवाला सांगितलं तू आता वानर सेनेसह किष्किंधेला जा. विभीषणाला सांगितलं आता तू इकडे तिकडे फिरू नकोस, भटकू नकोस, आता तू लंकेच्या राज्यावरती स्थिर हो, असं त्याला सांगितलं. आणि सगळ्यांचा निरोप घेऊन ते आता निघणार. एवढ्यात काय झालं माहिती आहे, सुग्रीव आणि विभीषण अत्यंत बेचैन झालेले दिसत आहेत. त्यांनी श्रीरामांना अत्यंत नम्र विनंती केली की आम्ही पण अयोध्येला येऊ इच्छितो, आम्हालाही घेऊन जा तुम्ही, तुमचा राज्याभिषेक पाहून आम्हाला अतिशय आनंद होईल आणि तुमच्या मातांचंही दर्शन घेऊ आणि मग आम्ही परत येऊ. श्रीराम काय म्हणाले, तुम्हा सगळ्यांना अयोध्येला नेण्यासाठी मला इतका मोठा आनंद होईल. तर त्यांनी सांगितलं सुग्रीवा चल, तू वानरांसह विमानात बैस. विभीषणाला सांगितलं तुझ्या मंत्र्यांसह तू विमानात बैस. आणि सगळ्यांमध्ये नुसता आनंदी आनंद ओसंडत होता श्रीरामांबरोबर जायचं म्हणून. श्रीरामांची आज्ञा झाली विमानाला आणि विमान आकाशमार्गाने निघालेलं आहे. आता अयोध्येकडे जाताना श्रीरामांना अतिशय आता अयोध्येची आठवण येते आणि ते सीतेला एक एक गोष्टी सांगतायत. अयोध्येला परतताना श्रीराम सगळी स्थळांची माहिती देत आहेत सीतेला की कुठे कुठे काय काय झालं, कारण ती नव्हती ना तेव्हा. मग लंकेतून निघाल्याबरोबर रणांगणावर अनेक राक्षसांच्या वधांच्या जागा आहेत. आत्ताशी ते लंकेतून निघालेत बरं का, आणि रणांगणावरून निघालेत. तर त्या विमानात बसल्याबरोबर त्यांनी खाली दाखवलं सीतेला या वेगवेगळ्या राक्षसांच्या वेगवेगळ्या जागा आहेत वधांच्या, की जिथे त्या त्या जागेवर त्या त्या राक्षसाचा श्रीरामांनी वध केला आहे. आणि ते सांगतायत की हा ढीग बघितलायस का तू, हा जो राखेचा ढीग झालाय ना एवढा मोठा डोंगरासारखा, रावणाच्या चित्तेची राख आहे ना, त्याचा ढीग आहे एवढा मोठा.
कुंभकर्णाच्या वधाचं ठिकाण दाखवलं तिला. तिला सांगितलं पुढे जाऊन दाखवतायत. पुढे पुढे चाललंय ना विमान. हे समुद्राचं तीर्थ बघ. हा समुद्र जो आहे ना, हा समुद्र पार करण्यासाठी पूल बांधला. एवढं येणं शक्य नव्हतं. आम्हाला इथे एक रात्र काढावी लागली आहे. हां, एवढ्या मोठ्या समुद्रावरून नेणार कसं तुला? आणि हा पूल कोणी बांधला माहिती आहे? नलवानरांनी. अतिशय हुशार विश्वकर्म्याचाच मुलगा आहे तो. नलसेतू असं नाव त्या सेतूचं ठेवलेलं आहे. आणि हा नलसेतू अतिशय प्रसिद्ध होणार आहे. पुढे जाऊन सांगतात हा हिरण्यगर्भ पर्वत बघ. अतिशय नम्र झाला आणि हनुमानाला विश्रांती देण्यासाठी तो पुढे आलेला आहे. इथेच बरोबर याच ठिकाणी अनपेक्षितपणे विभीषण मला येऊन मिळालेला आहे. रावणाकडून तो फितूर होऊन आला आणि मला मिळाला. त्याच्यानंतर तू पुढे गेल्यानंतर ही किष्किंधा नगरी बघितलीस का? हां, आता ते सागर तटावरून पुढे आलेले आहेत. ही किष्किंधा नगरी हा सुग्रीवाची राजधानी आहे. सुग्रीव राजाची राजधानी, वानर राजाची. इथेच वालीचा वध केला मी. मग सीतेने विनंती केली. काय विनंती केली सीतेने? की या सगळ्या वानरांना आपण घेऊन चाललो आहे खरं, पण त्यांच्या ते वानर स्त्रियांना वाईट वाटेल ना, त्यांनाही येऊ देत ना आपल्याबरोबर. इथं उतरायचं आपण आणि तारा आणि इतर वानर स्त्रिया आहेत त्यांना अयोध्येला आपण नेऊयात ना. वानर स्त्रिया खूप खुश झाल्या. श्रीराम तयार झाले. विमान खाली उतरलं. वानर स्त्रिया खूप खुश झाल्या. त्यांनी साजशृंगार केला आणि सीतेजवळ येऊन बसल्या सगळ्या. पुढे गेलं विमान, निघालं आणि आता पुढे ते ऋष्यमुख पर्वतावर आलेलं आहे. आता इथे ऋष्यमुख हा ऋष्यमुख पर्वत आहे श्रीराम म्हणतात. आणि इथे वानरराज सुग्रीवाची ही राजधानी आहे. तिथेच सुग्रीवाशी माझी भेट झाली. म्हणजे वानरराज सुग्रीवाची राजधानी किष्किंधा, पण सुग्रीव त्यावेळी पूर्वी ऋष्यमुख पर्वतावर राहत होता वाली असताना. आणि तिथे या ऋष्यमुख पर्वतावर सुग्रीवाशी माझी भेट झाली. ही पंपा पुष्करिणी पाहिलीस का तू? या ऋष्यमुख पर्वताजवळ पंपा पुष्करिणी आहे. इथं मला तुझी खूप मात्र आठवण आली, कारण एवढी फुलं, बापरे, तुला एवढी फुलं अतिशय आवडतात आणि मला खूप त्याच्यामुळे तुझी आठवण आल्यामुळे शोक झाला. आणि हा जो पंपा सरोवराच्या तटावर जो आश्रम दिसतोय ना, त्या आश्रमामध्ये शबरीचं मला दर्शन झालं. ती अतिशय धर्मज्ञ आहे. पुढे गेल्यानंतर हा जो अरण्याचा भाग दिसतोय, तिथेच मी कबंध राक्षसाचा वध केला मोठ्याच्या मोठ्या गुहेमध्ये. आणि त्या विशाल वृक्ष तो दिसतोय ना पुढे, हां, त्या वनाच्या पुढे गेल्यानंतर तो विशाल वृक्ष दिसतोय. तिथे जटायूने तुझं रक्षण करता करता प्राणत्याग केलेला आहे. जटायू मारला गेला. आणि पुढे अजून पुढचं जे ठिकाण आहे ते जनस्थानाचं ठिकाण आहे. तिथे युद्ध होऊन खरं, दूषण आणि त्रिशिरा या राक्षसांचा मी वध केला. आता पुढे जाऊन ते सांगतायत. आता जनस्थान आलं म्हणजे पंचवटी आलीच ना. तर ही बघ पंचवटी, हा आपला आश्रम दिसतोय का? सीतेला विचारतायत. ही पर्णशाला, आता इथे तुला आठवत असेल, ही पर्णशाला आहे. आणि रावणाने तुझं या ठिकाणी या पर्णशालेतून अपहरण केलंय. ही रमणीय गोदावरी नदी पाहिलीस का पुढे? त्या गोदावरी नदीजवळ मात्र अगस्ती ऋषींचा आश्रम आहे. आणि त्याच्या पुढे थोडंसं गेलं की हे जे ठिकाण दिसतंय, या ठिकाणी मी विराधाचा वध केला. त्याच्या पुढे थोडंसं गेल्यावर, कारण हे पटापट पार करतायत, विमानाने जात आहेत ना ते, 5-5, 2-2 मिनिटात पुढची स्थळं त्यांना दिसत आहेत. हा अत्री ऋषींचा तापसा आश्रम बघ. इथे तू अनसुयेला भेटली होतीस, तुला आठवतं का? त्याच्या पुढे हा बघ चित्रकूट पर्वत, आठवलं का? सुरुवातीला आपण आलो होतो आणि इथेच भरत आपल्याला भेटला होता. अयोध्ये जवळ आले, हळूहळू अयोध्या आता जवळ आली.
आणि अयोध्या लागण्यापूर्वी आता काय आहे तर शरयू नदी दिसली. अत्यानंद झालाय श्रीरामांना आणि श्रीरामांना आनंदी बघून इतर सगळी वानरसेना विभीषण अतिशय खुश झालेले आहेत. आणि सीतेला त्यांनी सांगितलं तू आता प्रथम अयोध्येला प्रणाम कर. आपण अयोध्येला परत येऊ शकलो या अयोध्या नगरीची आपल्यावर कृपा आहे. दोघांनी मिळून प्रणाम केला. सगळ्या वानरांनी आणि सगळ्या आसुरांनी सुद्धा त्या अयोध्येला प्रणाम केला. ही श्रीरामांची अयोध्या आहे म्हणून प्रणाम केला भक्तिभावाने. वानरांना अतिशय आनंद झाला की श्रीरामांच्या अयोध्येत आपण जाणार आणि श्रीराम आता येणार आहेत म्हणून आता अयोध्या नगरी सुद्धा खूप सजवलेली होती. जिकडे तिकडे पताका लावल्या होता. आता काय झालं, आता ते शरयू नदीवर आलेले आहेत आणि सगळ्यात पहिल्यांदा श्रीराम भारद्वाज ऋषींच्या आश्रमात जाऊन त्यांचा म्हणजे काय म्हणायचं त्याला वनवास सुरू करण्यापूर्वी, वनवास सुरू करताना पहिला लागलेला हा जो आश्रम आहे भारद्वाज ऋषींचा, त्यांची आशीर्वाद त्यांची कृपा घेऊन श्रीराम पुढे निघालेत. आणि भारद्वाज ऋषींनी सांगितलं होतं सगळं काही व्यवस्थित होणार आहे, काही काळजी करण्यासारखं काही नाही. त्यामुळे त्यांच्या एकट्यांच्या आश्रमात आता श्रीराम परत उतरणार आहेत. आता ते प्रयागला पोहोचलेले आहेत. प्रयागच्या जवळच या भारद्वाज ऋषींचा आश्रम आहे. त्याच्यामुळे बाकी कोणत्या ऋषींना ते भेटले नाहीत, पण भारद्वाज ऋषींची कृपा आहे आपल्यावर म्हणून अयोध्या आपल्याला परत दिसली असं त्यांचं म्हणणं आहे. आता त्यांनी सांगितलं की एकदम जाणं बरोबर नाही आहे अयोध्येत. कुणाला काय तर कुणाला काय, लोक तयार पाहिजेत ना. आपण इतक्या 14 वर्षांनी जाणार आहोत म्हणून अतिशय बोलण्यामध्ये हुशार वगैरे असलेला हा जो हनुमान आहे त्या हनुमानाला त्यांनी श्रीरामांनी सांगितलं की आम्ही आता इथे थांबणार आहोत, पण तू मात्र जाऊन एक काम कर. तू आता पहिल्यांदा तिकडे वर्दी देण्यासाठी जा, अयोध्येत जा आणि श्रीरामांच्या आगमनाची वार्ता दे. पण त्याआधी पूर्वी तू काय कर, शृंगवेरपूरला जा. कारण त्या गुहाची सुद्धा निषादराज गुह जो आहे तो श्रीरामांचा मित्रच आहे. त्याची सुद्धा आपल्यावर खूप प्रेम आहे, कृपा आहे. त्याला भेट आणि त्याला काळजी वाटत होती. त्याला आमचं कुशल सांग आणि मग तू पुढे जा. शृंगवेरपूरहून मग तू पुढे जा. अयोध्येला जाऊन कळव की हे सगळे शांत होतील, चिंतारहित होतील. भरताला तर तू आरंभापासून ते महादेवांनी जे दशरथाचं आम्हाला हे केलं, पित्याचं दर्शन करवलं, तिथपर्यंतची सगळी कथा भरताला एकदा लवकरात लवकर सांगून टाक. कारण श्रीरामांना काय पद्धतशीर जावं लागते. भारद्वाज मुनींचा हे घेतला होता आशीर्वाद, त्यांच्याकडे उतरणं, त्यांच्याशी व्यवस्थित बोलणं, त्यांचा सन्मान ठेवणं, तिथून पुढे शृंगवेरपूरला जाणं, निषादराज गुहाची भेट घेणं आणि काय चाललो पळालं असं नाही चालणार. त्यांच्या मनात एवढ्या भावना होत्या श्रीरामांबद्दल आणि म्हणून सगळ्यांच्या विचारांनी हे श्रीरामांचं कार्य यशस्वी झालेलं आहे. पण भरत मात्र वाट बघतोय म्हणून हनुमानाला सांगितलं की सगळं माझं काम आता तूच कर आणि इत्तमभूत भरताला सांग, इथून निघाल्यापासून ते इथे येईपर्यंत पिताश्रींची भेट झाली हे सुद्धा सांग, त्यांचं दर्शन झालं, त्यांनी आशीर्वाद दिले, इथपर्यंत सगळं सांग, तोपर्यंत आम्ही आलोच असं सांगितलं. मग सगळा वृत्तांत आता हनुमान निघालेला आहे. पहिल्यांदा गुहाला भेटला बरं का, पहिल्यांदा हनुमान गुहाला भेटला. नंतर गुहाला सांगितलं श्रीराम कुशल आहेत, प्रयागपर्यंत ते आलेले आहेत, भारद्वाजांच्या आश्रमात ते राहणार आहेत, कारण रात्र होणार आहे. मग तिथे ते रात्री राहतील आणि दुसऱ्या दिवशी आता उद्या ते तुझी भेट घ्यायला पुढे येणार आहेत.
आणि त्याला अतिशय गुहाला सुद्धा आनंद झाला. त्याने हनुमानाला आलिंगन दिलं. हनुमान आता अयोध्येकडे निघालेला आहे. वाटेत त्याला नंदीग्राम लागलेलं आहे. नंदीग्राम ही एक अशीच वनासारखीच जागा आहे. अयोध्येपासून 1 कोस अंतरावर दूर आहे. तिथे त्याला भरत दिसला. अयोध्येत जायचीच गरज पडलेली नाही आहे. तिथे त्याला भरत दिसला. आणि आश्रमवासी होता भरत. आश्रमामध्ये राहत होता. त्याने मृगचर्म धारण केलं होतं. अतिशय दुःखी दिसत होता. कधी श्रीराम येणार, श्रीराम यशस्वी झाले पाहिजेत. 14 वर्ष वनात काही अडचण आली, काही संकट आलं, ते मला जिवंत दिसले पाहिजे. सीतामाईचं भलं झालं पाहिजे. लक्ष्मणसुद्धा परत आलं पाहिजे. या सगळ्या काळजीनी आता भरत अगदी दुःखी दिसत होता, चिंताग्रस्त दिसत होता. डोक्यावर जटा धारण केल्या होत्या त्यांनी. आणि रामाच्या वनवासाच्या दुःखेनी तो अतिशय कृश म्हणजे अतिशय बारीक झाला होता. फळं मुळं हाच त्याचा आहार होता. तपश्चर्या करत होता आणि धर्माचं पालन करत होता. अतिशय शुद्ध अंतःकरण. आणि तो जणू काही ब्रह्मर्षींप्रमाणे तेजस्वी दिसत होता. त्याच्या समोर श्रीरामाच्या चरणपादुका होत्या. आणि भरतासह त्याचे सगळे जे मंत्री होते, भरत आणि त्याचे सगळे मंत्री भगव्या वस्त्रांमध्ये होते. संन्यास घेऊन राहिलेले, वनवासाची वस्त्र धारण केलेली. आणि तो पौरजनांवर सुद्धा याचा खरं म्हणजे परिणाम झाला होता. तेही तसेच अगदी अनासक्त दिसत होते. मग हनुमान आता भरतापुढे आलाय, हात जोडून उभा आहे. तो म्हणतो आहे, मी श्रीरामांचा निरोप घेऊन आलोय. श्रीराम आले आहेत, ते कुशल आहेत. ते आता प्रयागपर्यंत आलेले आहेत. भारद्वाज मुनींच्या आश्रमात जाऊन शृंगवेरपूरला गुहाला भेटून निषादराज गुहाला भेटण्यासाठी जातील. आणि ते आता लवकरच इथे येणार आहेत आणि तुला लगेचच भेटणार आहेत. त्यांनी रावणाचा वध केलेला आहे, सीतेला मुक्त केलेला आहे. आणि मित्रांसह आता ते येत आहेत. सगळे वानरवीर त्यांचे कसे मित्र झाले सगळी तो आता हकीकत सांगतोय. आणि हे सगळं ऐकून मी शुद्धीवर आहे की नाही, हे कसं काय मला इतकं ऐकायला मिळतंय चांगलं, असं म्हणत म्हणत भरताला भोवळ आली. त्याला मूर्छा आली. तो जमिनीवर पडला. काही वेळानंतर त्याला शुद्ध आली आणि हनुमानाला त्यांनी आलिंगनच दिलंय. भरत म्हणतोय, श्रीरामांना भेटून एवढी वर्ष लोटली. आज आता मला कळलं की मी जिवंत राहिल्याचं सार्थक झालंय असं मला वाटतंय. मग सगळं सांगायला सुरुवात केली. की हनुमानाने सगळं सांगायला सुरुवात केली. वनवास कसा चालू झाला, चित्रकूट पर्वतानंतर काय काय झालं, सगळं आम्ही कसे ऋषीमुनींना ते कसे भेटून आले वगैरे. आणि मग त्यांनी महत्त्वाची गोष्ट सांगितली की पंचवटीमध्ये हे एक काय म्हणायचं त्याला, एक झोपडी बांधून ते राहू लागले आणि पर्णकुटी बांधून राहू लागले. आणि तिथे श्रीराम आणि लक्ष्मण एकदा पर्णकुटीत नव्हते. त्याच्यामुळे त्यांनी ते आधी ते गेले होते. खरं दूषणाचा त्यांनी पराभव केला, राक्षस ठार केले, कारण तेच तर त्यांचं कार्य होतं. मग त्याच्यामुळे ते पर्णकुटीत नसल्यामुळे रावण तिथे आला. कांचन मृगाचा प्रसंग सुद्धा हनुमानाने सांगितला की फसवणारं कांचन मृग तिथे आलं आणि राक्षसांची ही माया. आणि ताबडतोब श्रीराम आणि लक्ष्मण कुटीच्या बाहेर गेलेले असताना रावणाने सीतेचं अपहरण केलं. मग सीतेचा शोध सुरू झाला आणि असं करता करता ते एका गुहेत शिरले मोठ्या. तिथे मात्र त्या राक्षसाला अडवणं कठीण झालं. तो होता कबंध राक्षस. म्हणजे कबंध वृक्ष प्रचंड मोठा असतो, एवढ्या मोठ्या आकाराचं त्याचं शरीर होतं. आणि त्याचा त्यांनी वध केला. नंतर असं करत करत ते पुढे
पंपा पुष्करणीपर्यंत आले आणि तिथून ते ऋष्यमुख पर्वत त्यांनी गाठलं. म्हणजे त्या वनातून, जंगलातून, भयंकर मोठं जंगल, त्याच्यावरून ते ऋष्यमुख पर्वतावर आले. मग श्रीराम आणि सुग्रीव यांची ऋष्यमुख पर्वतावर मैत्री झाली, कारण ऋष्यमुख पर्वतावर सुग्रीव राहत होता. त्यांनी सगळी त्याची हकीकत सांगितल्यानंतर, म्हणजे त्याचा भाऊ वाली, आणि वालीने त्याला राज्यातून हाकलून दिलेलं, त्याच्या पत्नीला त्याने ठेवून घेतलं. त्यामुळे तो समदुःखी दोघंजण झाले आणि दोघांनी अग्नीची साक्ष ठेवून मैत्री केली, प्रतिज्ञा केली एकमेकांसाठी कार्य करण्याची. वालीचा वध केला श्रीरामांनी एका बाणामध्ये. त्याच्यातच हे सगळं कार्य होत असताना सुग्रीव त्याच्या वानरसेनेसह निघालाय सीतेचा शोध घ्यायला. कबंध राक्षसामुळे कळलेलं आहे सीता कुठे, आणि संपातीमुळे त्या अजूनच कळलं, क्लिअरली गोष्ट कळली आहे की सीता नेमकी कुठे. तर तेवढ्यात काय झालं, ते निघालेत आणि विभीषण तिथे त्यांना भेटायला आला. म्हणजे नियती कशी श्रीरामांसाठी काम करत होती हे हनुमानाने इतकं सुंदर शब्दात त्याचं वर्णन केलेलं आहे की विभीषण त्याचं ह्याच्याशी, रावणाशी भांडण होऊन त्याला तो बेचैन झाला आणि तो श्रीरामांकडे आलेला आहे. असं सगळंच त्यांना सांगितलं आणि अशोक वाटिकेतला प्रसंग सांगितला. कशी अशोक वाटिकेत सीता होती, सगळ्या राक्षसिणी तिच्या पहाऱ्यात होत्या, तिला मी जाऊन कसा भेटलो, कुणालाही न दिसणारं रूप मी घेतलं, त्याने ती किती आनंदून गेली. नंतर श्रीरामांचं पराक्रम तिने ऐकला, त्याने ती अतिशय खुश झाली, तिलाही वाटलं अशक्य ते शक्य झालं. आणि नंतर श्रीरामांची सीतेशी शेवटी भेट झाली, कारण युद्ध श्रीरामांनी जिंकलं. व रावणाचा वध, जो रावण केवळ श्रीरामांचा शत्रू नाही तर साखिल पृथ्वीचा शत्रू आहे. अनेक ऋषीमुनींचं त्याने स्त्रियांना पळवून आणलेलं, ऋषीमुनींचा वध केलेला. अशा रावणाचा वध करून श्रीरामांनी फार मोठं यश मिळवलं. आणि भरताला हे सगळं ऐकलं. एकदाची श्रीरामांची सीतेशी भेट झाली म्हटल्यानंतर भरताला आता वाटायला लागलं, मी आत्तापर्यंत मृतवतच होतो, आता मी पुन्हा जिवंत झालो आहे, मला नवीन जीवन मिळालं असं भरताला वाटू लागलं. आणि सीतेचं पातिव्रत्य किती आहे हनुमानाने अतिशय सुंदर वर्णन केलं आहे की तिच्या पातिव्रत्यामुळेच केवळ श्रीरामांना हे यश मिळालं असावं. आणि हे पातिव्रत्य म्हणजे तिच्या पातिव्रत्याच्या शक्तीमुळे रावणाच्या लंकेत सीता असून सुद्धा रावण कधीही तिला स्पर्श करू शकलेला नाही. आणि सीता सुटकेसाठी प्रथम मी लंका जाळली आणि नंतर सगळ्या राक्षसांचा विनाश श्रीरामांसह आम्ही युद्ध केलं, सगळे राक्षस नष्ट झाले, नलसेतू बांधला. मग नंतर त्या नलसेतूचं सुद्धा सुंदर वर्णन केलं. तो नलवानर नसता तर काय झालं असतं, तो विश्वकर्म्याचा मुलगा, त्यांनी संपूर्ण समुद्रावर नलकेतू, श्रीरामांची प्रार्थना समुद्राने ऐकली आणि स्वतःवर पूल धारण केला. केवढी ही कृपा. त्यानंतर महादेवांची कृपा झाली आणि महादेवांची कृपा झाली, महादेव म्हणाले सगळ्या देवतांना जे हवं होतं ते इतकं मोठं कार्य आता तुम्ही केलेलं आहे, तुम्ही दशरथ महाराजांचं आता तुम्हाला दर्शन होणार आहे. महादेवांनी त्यांना श्रीराम आणि लक्ष्मणाला आशीर्वाद दिले आणि दशरथ महाराजांचं दर्शन घ्या, त्यांना वंदन करा असं सांगितलं. दशरथ महाराज आता इंद्रलोकी आहेत, त्यांना इंद्रलोक प्राप्त झाला आहे. ते विमानातून आकाशात आले आणि त्यांनी दर्शन दिलं, त्यामुळे कृतकृत्य झाले. दशरथही कृतकृत्य झाले आणि श्रीराम लक्ष्मणही कृतकृत्य. पित्याच्या आशीर्वादामुळे त्यांनी आशीर्वाद दिला आणि नंतर ऋषींनी वरदान दिलं. दशरथ महाराजांनी सुद्धा आशीर्वाद दिला, आता तुम्ही इतक्या सगळ्या संकटातनं पार पडला आहात, तर पुढे तुम्हाला हजारो वर्ष राज्य करता येईल, यशस्वी व्हाल असा आशीर्वाद दिला. मग सगळे ऋषीमुनी खुश झाले, कारण रावणापासून सुटका झाली. आणि
त्यांना वरदान दिलं श्रीरामांना, यशस्वी व्हाल, यशस्वी व्हाल. मग पुष्पक विमानातून सगळेजण आता काही वेळातच इथे यायला निघालेले आहेत. भरताचा आनंद आता गगनात मावेनासा झालेला आहे आणि त्याचा सगळा शोक इतक्या वर्षांचा, 14 वर्षांचा त्याचा जो शोक होता मनातला, तो सगळा निघून गेला. भरताच्या जीवनाला आता एक पूर्णपणे कलाटणी मिळालेली आहे. अशा रीतीने जर आपण सन्मार्गानेच गेलो तर सगळीकडून आपल्यावर कृपाच कृपा होत राहते. हा रामायणाचा आदर्श आपण लक्षात घ्यायला हवा आहे आणि कुठेही पाऊल चुकता कामा नाही, हे आहे. त्यामुळे श्रीरामांचा आपणही त्यांच्या यशाचा जय जयकार करणार आहोत. राजाधिराज श्रीरामचंद्र भगवान की जय. पवनसुत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. बोलो भाई सब संतन की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. मंगलमूर्ती मोरया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.